हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजपासून आपल्या सर्वांकडे गणपती बाप्पांचं स्वागत होणार आहे. म्हणजेच आज गणेशोत्सव आजपासून सुरू होत आहे. तर माझ्या घरी तर आता गणपती बाप्पा नसतात, पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पा असतील. तर सर्वांनाच माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आजपासून तर पूर्ण 10 दिवस मस्त जल्लोष असणारे, सर्वांच्या घरामध्ये आनंदी वातावरण असणारे, एनर्जेटिक हॅपीनेस सगळं काही असणारे आणि खूप छान छान असे मस्त मज्जा येणार आहे. तर माझ्या इथे ते नसतो, पण आमच्या सोसायटीमध्ये गणपती असतो. तर काल रात्री या आधीचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही तिकडे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि आता 7:30ला आम्हाला तिकडे जायचं आहे, कारण 8 वाजेपासून प्रोग्राम सुरू होतील, म्हणजे आरती वगैरे स्थापना सुरू होईल. तर त्यासाठी थोडं आधीच आम्हाला जायचं आहे, त्यासाठी मी रेडी झालेली आहे. आणि वातावरण बघितलं, काल काहीच पावसाचं वातावरण म्हणजे काहीच नाही, पाऊस वगैरे नाही पडला आणि सकाळपासून असं आभाळ आहे आज, म्हणजे पाऊस केव्हाही पडू शकतो असं वातावरण आहे. पण असो, त्यामुळे काही आपण म्हणजे आपलं मूड ऑफ नाही करायचं आहे, कारण गणपती बाप्पांचं आगमन करायचं आहे. आणि गणपती बाप्पांची मूर्ती तर आपण पंडालमध्ये ठेवलेलीच आहे. आता मंगल मूर्तीची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर छान लहान मुलांचा वेलकम डान्ससुद्धा असणार आहे. आता मी किती शूट करू शकते मलाही माहीत नाही आहे, कारण मी तिकडे ऑक्युपाय असणार आहे कामांमध्ये. पण तरी मला जितकं शक्य होईल ना या 10 दिवसांमध्ये तेवढे दिवस मी प्रयत्न करणार आहे की माझ्या सोसायटीमधला हा जो उत्साह आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा. तर चला मग आजच्या ब्लॉगला इथूनच सुरुवात होत आहे. आजचा ब्लॉग मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. हो ना, स्पीकरवाले पण कोणीच नाही, कोणीच नाही. सहितं नमामि मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वज. एक चमची जल पकड़ लेना है। आसाम मूर्ति नाम निर्माण विधो अग्निरमण ताड़म आवघाति दोष परिहारार्थम अग्नि तारणम पूर्वभ्यो राधपतिभ्यश्च वो नमो नमो ग्रसेभ्यो ग्रदपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो पुष्परूपेभ्यश्च वो
नमो नमः ओम गणानां हवामहे प्रियाणां प्रियवदेवं हवामहे निधीनां निधीरदेवं हवामहे दशमनि गर्भधामात्तमदासि मोरया फातिमा जीरो गणपती बाप्पा हीरो गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती मध्यमाभ्यां नमः ओम गणपतये नमः नादिकाभ्यां नमः ओम गणपतये नमः कृष्णकाभ्यां नमः ओम गणपतये नमः कृष्णाभ्यां नमः ओम गणपतये नमः गणपतीचा मानसात ओम गणपती गणपतये बाप्पा नमः मोरया ओम गणपतये नमः मोरया ओम गणपतये नमः सुधायुषः ओम गणपतये नमः ओम निवासुवासा परवीति आगा सहस्रयान भवति जायमानः तद्धीरा सह कवयो ज्ञाति वन्दनं स्वयं गुप्तवन्दनं ओम विरग्गो हविः प्रजननन्मे असुरसवीरग्गो सर्वगणगुसस्वय आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्नभयसनि अग्निः प्रजां बहुलं मे करोद्वन्नं पयोरेतो अस्मासु दत्ता जय गणेश जय हॅलो. तर मी आता मस्त रेडी झालेली आहे. आज पहिला दिवस आहे गणपती बाप्पांचा. तर म्हटलं सकाळी तर काही माझ्याने शक्य झाले नाही साडी वगैरे घालून तिकडे जायला, कारण 7:15 वाजेपासून मी तिथे गेली होती, तर तेव्हा पॉसिबल नव्हतं. आता संध्याकाळी म्हटलं सगळे छान रेडी होऊन येतील, तर आपण पण आता पहिला दिवस आहे म्हणून साडी नेसावी. तर माझी ऑल टाईम फेवरेटच साडी मी नेसलेली आहे, कारण तिकडे इतकी भयानक गरमी होते. म्हणजे मी घरातच AC लावून बसली कारण सहन होत नाही आहे, आणि तिथे पण खूप गरमी होते. त्याच्यामुळे मग म्हटलं थोडं हलकं फुलकं साडी घालूया. आणि ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या ना. आज जसं ॲक्टिव्हिटी नाही आहे, फर्स्ट डेला फक्त भजन वगैरे ठेवलेलं आहे, तर पण तरी तिकडे थांबावं लागणार आणि भयंकर गरमी होते. फॅन वगैरे आहेत, पण आरती वगैरे होते जेव्हा खूप गर्दी होते तर माहितीच आहे की आपल्याला आणखी गरमी वाढते. सो असं, आणि छान अशी मी रेडी झालेली आहे आणि आता खाली जाणार आहे. आय होप की आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडलाच असेल, की सकाळपासून आणि इतकी धावपळ सुरू आहे ना माझी सकाळपासून. सकाळी तिकडे गेली, त्याच्यानंतर 10:30ला मी घरी आले. त्याच्यानंतर मग घरातली बाकीची कामं आवरली मी, आणि नंतर परत स्वयंपाक आवरला. उपवास होता कालचा, उपवास सोडला आणि परत 12 वाजता बरोबर मी तिकडे गेले, कारण भोग लावता तिकडे. म्हणजे आपण नैवेद्य वगैरे दाखवतो ना घरी, तसं इकडे पंडालमधल्या गणपतींना सुद्धा दाखवला जातो. तर इकडे कसं असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगते, की आता ब्लॉक वाईज आरती ठेवली जाते. 2-3 ब्लॉक मिळून आरती असते, आणि ज्या दिवशी ज्याची आरती असेल त्यांच्या घरामधून नैवेद्य येतो. मग ते डिसाईड करतात, कोणी एक वस्तू आणतं, कोणी पूर्ण थाल आणतं, कोणाला जमत नाही, असं मिळून ते नैवेद्य दाखवला जातो 12 वाजता. परत 12ला गेली, त्यानंतर परत घरी आली. परत 2 वाजता मी गेली, कारण मला तिकडे सगळं आवरायचं होतं खूप. आज पहिला दिवस होता, त्याच्यामुळे स्टेजवर वगैरे खूप पसारा झालेला होता. म्हटलं कामाच्या वस्तू पूजाच्या तिकडे ठेवावे, बाकी सगळं डिस्कार्ड केलं मी, आणि माझ्यासोबत आणखी एक दादा होते. तर आम्ही दोघांनी मिळून ते सगळं आवरलं, क्लीन केलं, आणि मग त्याच्यानंतर घरी येऊन प्रॉपर रेस्ट केलं, कारण रात्री खूप उशीर झाला होता मला. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही डेकोरेशन केलं, आणि परत सकाळी मी लवकर उठली होती. खूप थकायला होत होतं. आताही घरातलं सगळं आवरलं, रेडी झाली ना. आता मी जाणार आहे, कारण 9 वाजता आरती आहे. आता तिथे जाऊन परत आरतीची तयारी पण करायची आहे. सो चला, आता पुढचं काय आहे ते बघा तुम्ही. मी जाते आता तिकडे.